हॅलो डिअर स्टुडंट्स, होप सो यू ऑल आर गुड. तर तुमचा अभ्यास सगळ्यांचा व्यवस्थित चालू असेल आणि आपण आतापर्यंत पायथागोरस थेरमचे 2 लेक्चरमध्ये वेगवेगळे कॉन्सेप्ट शिकलो. तर आतापर्यंत आपण पायथागोरियन ट्रिपलेट काय असतं, त्यानंतर सिमिलॅरिटी ऑफ राईट ट्रायंगल्स, त्या बेसिसवर थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन, पायथागोरस थेरम, अशा काही गोष्टी शिकलो. आता वेळ आली आहे ॲप्लिकेशनची, म्हणजेच प्रॅक्टिस सेट 2.1 सॉल्व्ह करायचे. आज आपण प्रत्येक एकूण एक प्रश्न प्रॅक्टिस सेटचा 2.1चं सगळं सॉल्व्ह करणार आहोत आणि आज तुम्हाला एक नवीन टर्न भेटेल जॉमेट्रीचा, दॅट इज प्रूव्ह दॅट वाला एक प्रश्न आहे ह्या प्रॅक्टिस सेटमध्ये. तर शेवटपर्यंत लेक्चरमध्ये थांबायचं आहे. मी तुम्हाला आज ट्रिक अँड टेक्निक सांगेल की बाबा प्रूव्ह दॅटचे प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे. काही अडचण आहे का? सो होप सो यू ऑल आर एन्जॉईंग द लेक्चर. तर लेक्चरमध्ये शेवटपर्यंत राहायचं. काही अडचण आहे का? नाही. चलो, लर्न, अंडरस्टँड अँड सॉल्व्ह विथ मी. चलो, प्रॅक्टिस सेट 2.1चा पहिला प्रश्न काय म्हणतो? पहिलं ॲप्लिकेशन बघू. आयडेंटिफाय विथ रिझन विच ऑफ द फॉलोइंग आर पायथागोरियन ट्रिपलेट. काही अडचण आहे का? मग आपल्याला पायथागोरियन ट्रिपलेट आहे की नाही हे 3 नंबर सांगायचा. मग काय करायचं? प्रत्येक स्टेप मी कसा लिहितोय त्यावर जरा फोकस करायचा आहे. मग पायथागोरियन ट्रिपलेट तुम्हाला माहिती आहे की बाबा जो काही मोठा नंबर असतो त्याचा स्क्वेअर बाकीच्या 2 इंडिव्हिज्युअल नंबरच्या स्क्वेअरच्या समच्या इक्वल असतं. काही अडचण आहे का? नाही. जर ते इक्वल असेल तर त्या 3 नंबरला म्हणणार पायथागोरियन ट्रिपलेट, नसेल तर दे आर नॉट पायथागोरियन ट्रिपलेट. काही अडचण आहे का? सो आता काय करायचं? 3 जो की जे नंबर आहे त्यांचा स्क्वेअर काढून घ्यायचा. 3चा स्क्वेअर 9, 5चा स्क्वेअर दॅट इज 25, 4चा स्क्वेअर दॅट इज 16. मोठा नंबर कोणता आहे? 5. म्हणून ह्या दोघांचं काय करायचं? स्क्वेअरचं ॲडिशन. दॅट इज 9 + 16 इज इक्वल्स टू 25. देअरफॉर 5 स्क्वेअर इज इक्वल्स टू 25. सो 25. So can you say 3 square plus 4 square is equals to 5 square. So therefore 3, 4, 5 is Pythagorean triplet. क्लिअर आहे की नाही? मग ह्या सिम्पल ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला लिहायच्या आहे. एकदम क्लिअर की बाबा इंडिव्हिज्युअलचा स्क्वेअर करून घ्यायचा, त्यानंतर त्या दोघांचं सम करून घ्यायचा, 5चा स्क्वेअरचं लिहायचं. मग यू विल से दिस 25 and this 25 is same. So we can say 3 square plus 4 square is equals to 5 square. So therefore 3, 4, 5 काय आहे? पायथागोरियन ट्रिपलेट. यामध्ये मग अवघड करायचं असेल तर काय होईल? फक्त ह्या 3 नंबर हे छोटे नंबर आहे, यांचं काय करेल? ते मोठे नंबर्स येतील. काही अडचण आहे का? बघूया पुढचा प्रश्न काय आहे. आयडेंटिफाय विथ सेम, याच्यात पण पायथागोरियन ट्रिपलेट काढायचा. मग परत आपण काय करतो? जे काही नंबर दिले त्यांचं काय करायचं? राजा स्क्वेअर. 4चा स्क्वेअर 16. आता याच्यामध्ये आपल्याला स्क्वेअर्स माहीत असणं अति गरजेचं आहे. मग मोठा नंबर कोणता आहे? 12. काही अडचण आहे का? मग ह्या दोघांचं ॲडिशन दॅट इज 16 + 81 दॅट इज 6 + 1 7. हे आलं 97. देअरफॉर 4 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर इज नॉट इक्वल टू 12 स्क्वेअर. आणि 12 स्क्वेअर किती आहे? 144. आणि ह्या दोघांचे ॲडिशन किती आहे? 97. देअरफॉर 4, 9, 12 इज नॉट पायथागोरियन ट्रिपलेट. क्लिअर आहे की नाही? म्हणजे क्लिअर तुम्हाला ह्या गोष्टी लिहिता येऊ शकता आणि 1 मार्काला हा प्रश्न येतो म्हणजे येतो. सो असा 1 मार्काला प्रश्न आला तर प्रॉपर इन डिटेल असं छोट्या गोष्टी आहे स्पीडमध्ये लिहायच्या आहे. काही अडचण आहे का? नाही. चलो, पुढचा प्रश्न बघूया. सो काय आहे? सो आपल्याला इथे काय दिलं आहे? 10, 24 आणि 27. 10, 24 आणि 27. मग पहिल्या प्रश्नामध्ये 3, 4, 5 होतं, त्याच्यामध्ये थोडंसं असं झालं, याच्यामध्ये अजून थोडेसे मोठे नंबर आहे. काही अडचण आहे का? मग नंबर्स मोठे होतील पण कॉन्सेप्ट सेम राहील. काही अडचण नाही. मग चला, 10चा स्क्वेअर 10, 10चा 100. काही अडचण आहे का? नाही. मग आपल्याला आता 24चा पण स्क्वेअर काढायचा आहे आणि 27चा पण स्क्वेअर काढायचा आहे. काही अडचण आहे का? मग 24चा स्क्वेअर तुम्हाला माहीत असेल 576 आणि 27चा स्क्वेअर किती आहे? 729. जर तुम्हाला 27चा स्क्वेअर माहीत नसेल तर चुपचाप असं मल्टिप्लाय करायचं आहे. 7 7 जा 49, 7 2 जा 14 आणि हे 18. काही अडचण आहे का? नाही. 7 2 जा 14, 4 1 कॅरी, 2 2 जा 4 + 1 1 5. सो 9 2 1 दॅट इज 729. हे अडचण आहे का? नाही. सो तुम्हाला प्रश्नांचं आन्सर बरोबर आलं पाहिजे. मग हे जे काय कॅल्क्युलेशन्स आहेत तुम्हाला लास्टला कोणी विचारणार नाही आहे की हे आन्सर तुम्ही कसं आणलं. आत्ता तुम्ही सगळे लर्निंग फेजमध्ये काही गोष्टी तुम्हाला येत असतील, काही गोष्टी नसेल येत, तर तुम्हाला असं काही खूप मोठ्या नंबरचे स्क्वेअर पार्ट नसतील तर प्लीज डू मल्टिप्लाय अँड सॉल्व्ह दी आन्सर. मी हे त्यामुळे तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवलं की असं नाही की बाबा सगळ्या गोष्टी सगळ्यांना पार्ट असतील, गरजेचं नाही. पण कॉन्सेप्ट माहीत पाहिजे की बाबा पायथागोरियन ट्रिपलेट काय आहे. क्लिअर आहे? मग तुम्ही काय करायचं? ह्या दोघांची ॲडिशन करायची, ते याच्या इक्वल आहे की नाही बघा. मग 100 + 576
याची ॲडिशन किती येते, दॅट इज 676. काय अडचण आहे का, नाही. सो 676 आहे. सो 676 इज नॉट इक्वल टू 729 और 10 square plus 24 square is not equal to 27 square. That is 10 square plus 24 square is not equals to 27 square. काही अडचण आहे का, therefore 10, 24, 27 is not Pythagorean triplet. काही अडचण नाही. सो आतापर्यंत आपण पायथागोरन ट्रिपलेटवर 3 वेगवेगळे एक्झाम्पल्स बघितले. तुमच्या प्रॅक्टिस मध्ये 6 आहे. तर तुम्हाला अजून एखादा काही जर डाऊट असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. पण या पलीकडे दुसरं काही नाही, प्रत्येकाचा स्क्वेअर करायचा, 2 छोट्या नंबरचे ॲडिशन जर थर्ड मोठ्या नंबरच्या स्क्वेअरच्या इक्वल असेल तर समजायचं ते पायथागोरन ट्रिपलेट आहे, नसेल तर नाही आहे. काही अडचण आहे का, नाही. मग पुढे काय दिलंय राजा, की बाबा मी तुम्हाला जॉमेट्रिक मीनमध्ये काय सांगितलं होतं की ह्या 90 डिग्रीपासून जर हायपोटेन्सवर परपेंडिक्युलर टाकलाय, हा 90 डिग्रीवाला जो व्हर्टेक्स आहे तिथून जर हायपोटेन्सवर परपेंडिक्युलर टाकलाय तर जॉमेट्रिक मीनची आठवण आली पाहिजे. काही अडचण आहे का, नाही. मग बघू काय काय दिलंय. इन फिगर 2.17 अँगल MNP. मग इन ट्रायंगल MNP लिहायचं कसं मी बघा, अँगल MNP जो आहे तो 90 डिग्री आहे, म्हणून ट्रायंगल MNP काय झाला, राईट अँगल ट्रायंगल. मग अजून काय दिलंय, सेगमेंट NQ इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट MP. काही अडचण आहे का, हे सगळ्या गोष्टी गिवन आहे, या गोष्टी गिवन आहे. त्यानंतर आपल्याला MQ ची व्हॅल्यू दिली आहे, QP ची व्हॅल्यू पण दिली आहे आणि आपल्याला NQ फाइंड करायचा आहे. मग जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं, कशाची व्हॅल्यू दिली आहे, MQ ची व्हॅल्यू दिली आहे. कशाची व्हॅल्यू दिली आहे, MQ ची व्हॅल्यू दिली आहे. NQ ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे आणि QP ची व्हॅल्यू दिली आहे. मग NQ ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ॲज यू ऑल नो जॉमेट्रिक मीन ह्या तिन्ही साईड्सचं रिलेशन आहे का, जे 90 डिग्रीच्या वर्टेक्सपासून जे परपेंडिक्युलर टाकलं ते आणि हायपोटेन्सच्या 2 पार्टमध्ये डिवाइड करायचं, दोघांमध्ये रिलेशन. काही अडचण आहे का, मग डायरेक्ट ज्यावेळेस तुम्ही ते वापरणार आहे NQ चा स्क्वेअर इज इक्वल्स टू MQ इंटू QP, मग त्याचं रिझन लिहायचं बाय थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. काही अडचण आहे का, मग अवघड काही नाही आहे, तुम्हाला फक्त गोष्टी रिलेट करता आल्या पाहिजे. मग इथं लिहिणार मी बाय थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. मग काय म्हणतो थेरम, NQ चा स्क्वेअर इज इक्वल्स टू MQ इंटू QP. NQ किती दिलंय माहीत नाही, दॅट इज त्याचा स्क्वेअर. MQ ची व्हॅल्यू 9 इंटू 4 दॅट इज NQ स्क्वेअर इज इक्वल्स टू 36. मग इथे डायरेक्ट घाई करायची नाही, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. काय प्रॉब्लेम आहे का कोणाला, नाही. मग NQ ची व्हॅल्यू काय येईल, प्लस मायनस 6, पण लेंथ कधी निगेटिव्ह असते का, नाही. त्यामुळे NQ ची व्हॅल्यू किती आली, 6. काही अडचण आहे का, नाही. मग या छोट्या छोट्याशा ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या. वा. मग सर ट्रायंगल जर रिव्हर्स केला तर मग गोष्टी बदलतील का, नाही. ट्रायंगलला फक्त रोटेट केलाय, मग ह्या P हा 90 डिग्री आहे, त्याच्यावरूनच ह्या QR वर परपेंडिक्युलर टाकली. सर इथे तर परपेंडिक्युलरची साईन नाही आहे. अरे राजा इथे दिले ना PM जी आहे ती QR ला परपेंडिक्युलर आहे. मग क्वेश्चन नीट वाचायचा, क्लिअर आहे की नाही. मग परत इथे कशाची आठवण आली पाहिजे, थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. चला प्रश्न दिसला की गोष्टी अप्लाय करायला शिका. काही अडचण आहे, समजलं असेल तर प्लीज लेक्चरला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. खूप जणांपर्यंत हे चॅनल नवीन आहे, सबस्क्रायबर्स कमी आहे, व्ह्यूज कमी आहे, पण कंटेंट एकदम क्वालिटी आहे. मी म्हणालो जसं की तुम्हाला मी शेवटच्या दिवसांपर्यंत बोर्डापर्यंत लेक्चर्स यावर टाकत राहणार 101%. खूप नवीन नवीन गोष्टी, चॅलेंजिंग क्वेश्चन जे आहे ते या चॅनलवर मी तुमच्यासाठी घेऊन येणार. काही अडचण आहे का, नाही. मग कसं लावणार, इन ट्रायंगल PQR अँगल QPR हे जी काय आहे 90 डिग्री. सेगमेंट PM जे आहे ते सेगमेंट QR ला परपेंडिक्युलर आहे. PM ची व्हॅल्यू दिली आहे त्यांनी 10, QM ची व्हॅल्यू दिली आहे 8 आणि आपल्याला QR फाइंड करायचा आहे. मग आपल्याला PM माहिती आहे, QM माहिती आहे, आधी MR काढू, मग ह्या दोघांना काय करू, ॲड करू. मग बाय थेरम ऑफ, मी बघा प्रत्येक गोष्ट शॉर्टकटमध्ये लिहित नाही आहे. मी जर प्रत्येक गोष्ट लिहितोय त्याचं मागचं कारण आहे, मी जर तुम्हाला ती सवय लावली तीच सवय तुम्हाला पण लागेल. मग शॉर्टकट लिहायचं नाही. ह्या लर्निंग फेजमध्ये ज्या ज्या सवय तुम्ही अडॉप्ट करसाल त्याच बोर्डमध्ये इम्प्लिमेंट करा. काही अडचण आहे का, नाही. मग बाय थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन काय म्हणतो, PM स्क्वेअर इज इक्वल्स टू QM इंटू MR. PM ची व्हॅल्यू किती दिली आहे 10, म्हणजे 10चा स्क्वेअर, QM इज 8 आणि MR इज माहीत नाही. 10 10 100 आणि हा 8 इकडे मल्टिप्लाय तिकडे जाऊन डिवाइड, दॅट इज MR. मग MR ची व्हॅल्यू किती येते,
दॅट इज 100 डिवायडेड बाय 8. मग आता हे डिवाइड कसं करायचं? 4 2 जा 4 25 जा 2 1 जा 2 12.5. एम आरची व्हॅल्यू आली 12.5. मग मला एम आर काढायचं का क्यू आर काढायचं आहे? क्यू आर. ॲज यू ऑल नो क्यू एम आर ते एकाच लाईनवर लाई करता. काय? क्यू एम आर एकाच लाईनवर लाई करता, म्हणून क्यू आरची व्हॅल्यू क्यू एम प्लस एम आर असेल. काही अडचण आहे का? रिझन लिहायचं क्यू एम आणि आर एकाच लाईनवर लाई करता. मग क्यू आरची जी काय व्हॅल्यू आहे, क्यू एमची व्हॅल्यू 8 आणि हे 12.5 दॅट इज 20.5. काही अडचण आहे का? कॅल्क्युलेशन्स व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे, काय चुकतं आहे की नाही. काही अडचण आहे? मग असा काही प्रश्न अवघड नसतो, पण याच्याबरोबर ज्या काही छोट्या छोट्याशा काही गोष्टी लागत असतात त्यावर जरासं लक्ष द्यायचं. मग बघा मी एकदम क्लीन लिहिलं किंवा जॉमेट्रिक मीन, त्यानंतर मी क्यू आर. कधीच लक्षात ठेवायचं, म्हणजे कायम लक्षात ठेवायचं की तुम्हाला असं कधीच होणार नाही किंवा प्रश्न बघितला आणि शेवटचं उत्तर आठवलं. प्रश्न बघितल्यानंतर इनिशियल स्टेप्स आठवल्या पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ह्या प्रश्नाला मी स्टार्ट कसं करू. जोपर्यंत तुम्ही ह्या प्रश्नाला स्टार्ट करणार नाही तोपर्यंत तुम्हाला गोष्टी समजणार नाही. त्यामुळे लक्षात ठेवायचं ज्यावेळेस असे काही मोठे प्रश्न येतील त्याला स्टार्ट कसं करायचं आणि प्रश्न सोडवायला तरी सुरुवात करायचा. त्यानंतर तुम्हाला पुढच्या स्टेप्स आठवतील. काही अडचण आहे का? नाही. मग आपण हा प्रश्न बघू जी आपण प्रॉपर्टी 30 60 90 वाली शिकली ना त्यावर बेस्ट प्रश्न. काही अडचण आहे का? नाही. मग 30 60 90 वाली काय आहे त्यावर बघू. आपल्याला काय काय दिलं आहे ट्रायंगल पी एस आर मध्ये. सो इन ट्रायंगल पी एस आर अँगल पी एस आर इज इक्वल्स टू 90 डिग्री अँड अँगल एस पी आर इज इक्वल्स टू 30 डिग्री. काही अडचण आहे? मग 90 डिग्री हा आहे म्हणजे पी आर काय झालं आपल्यासाठी? हायपोटेनस 90 डिग्रीच्या समोर. आपल्याला एस आर कशाच्या समोर आहे? 30 डिग्रीच्या. सो बाय प्रॉपर्टी ऑफ 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री आणि इथे कशाची व्हॅल्यू दिली आहे? एस आरची व्हॅल्यू दिली. काही अडचण आहे का? मग बाय प्रॉपर्टी ऑफ 30 60 90 काय म्हणतं? साईड अपोजिट टू 30 डिग्री. साईड अपोजिट टू 30 डिग्री म्हणजे अँगल एस पी आर इज इक्वल्स टू 30 डिग्री हे त्यांनी गिवन आहे. सो साईड अपोजिट टू 30 डिग्री काय म्हणतं आपलं? एस आर इज हाफ ऑफ हायपोटेनस. काही अडचण आहे का? एस आरची व्हॅल्यू 6. सो हायपोटेनसची व्हॅल्यू येईल पी आर इज इक्वल्स टू 12. काही अडचण आहे का? काही अडचण आहे का राजा? मग पी आरची व्हॅल्यू आली 12. हे आलं 6. मला 2 साईड माहिती आहे, तिसरी साईड माहिती नाही आहे आणि राईट अँगल ट्रायंगल आहे. मग एकच गोष्ट तुम्हाला आठवली पाहिजे दॅट इज पायथागोरस. सो मी तुम्हाला माझं शिकवण्याचं म्हणजे हेच की बाबा मी तुम्हाला डायरेक्ट प्रश्न की त्याचं उत्तर हे लिहायला शिकवत नाही आहे. मी तुम्हाला फिगर किंवा एखाद्या प्रोफाईल आल्यानंतर काय विचार करायचा काय लावायचं ते शिकवणार आहे. क्लिअर आहे गेली? मग मी प्रत्येक स्टेप्समध्ये तुम्हाला सांगितलं असा ट्रायंगल आला तर हे विचार आला पाहिजे, असा ट्रायंगल आला तर हा विचार आला पाहिजे. क्लिअर आहे का? मग आता सांगा आपल्याला ट्रायंगल पी एस आर इज राईट अँगल ट्रायंगल. काही अडचण आहे का? मग हा राईट अँगल ट्रायंगल आहे तर मग बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम काय म्हणतो? पी आर स्क्वेअर इज इक्वल्स टू आर एस स्क्वेअर और एस आर स्क्वेअर प्लस एस पी स्क्वेअर या पी एस स्क्वेअर. सो पी आर स्क्वेअरचं 12 स्क्वेअर, आर एस 6 स्क्वेअर प्लस एस पी स्क्वेअर. सो 144 minus 36 that is SP square. 14 minus 6 that is 8. 308 येईल इथे SP स्क्वेअर. मग टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. मग 108चं काय होईल ते बघायचं आहे. मग SP इज इक्वल्स टू मग त्याच्या पुढे आता सपोज मी इथे एक स्टेप लिहायला मला जागा नाही आहे सो मी हे फक्त असं साईडला घेतोय. काही अडचण नाही, तुम्ही एवढं लिहून घ्या. जरा साईडला तुझी स्क्रीन पूर्ण रिकामी आहे एवढं लिहून घ्या. ज्यानंतर मी आता हे साईडला करतो जेणेकरून मला इथे लिहिता येईल. काही अडचण आहे का? नाही. सो टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड SP इज इक्वल्स टू 108. सर मग 108 काढायचं कसं राजा? 108 जरी सोप्पा असला नंबर म्हणजे सपोज काही जणांना ओरली येत असेल पण याच्या पलीकडे खूप कधी कधी मोठे नंबर येतात 576 545 जे काय असेल तर त्यांना काढायचा कसा रूटच्या बाहेर ते नीट लक्षात द्यायचं आहे. मग असं रफमध्ये फॅक्टर्स काढून घ्यायचे 108. मग सर 2 5 जा 10, 2 4 जा 8, 2 2 जा 4, 2 7 जा 3, 9 जा 3, 3 जा 3, 1 जा. मग 2 2चे पेअर बनवायचे. मग स्क्वेअर रूट असेल तर 2 2चे, क्यूब रूट असेल तर 3 3चे. म्हणजे सिंगल राहील ते रूटमध्ये जे पेअरमध्ये त्या रूटच्या बाहेर सिंगल सिंगल टर्म्स येतील. मग SP इज इक्वल्स टू 2 एकदा बाहेर येईल एकदा 3 बाहेर येईल म्हणजे 6 रूट 3.
काही अडचण आहे का? मग एस पीची व्हॅल्यू आली 6√3, तेच आपल्याला विचारलं होतं. मग काही अडचण आहे की आपण हे एक छोटंसं बेसिक गोष्ट पण शिकलो या लेक्चरमध्ये. काही अडचण आहे? मग सगळ्यात इझी प्रश्न याचा तर तुम्हाला एकदा विचार करायचा आहे आणि जर आलं असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे आन्सर. जस्ट पाणी पितो. चल, झाला का हा प्रश्न? चलो, काय दिलंय? फाइंड द साइड अँड पेरिमीटर ऑफ स्क्वेअर. चला, सगळ्यात आधी स्क्वेअर ड्रॉ करून घेतो. सपोज हा स्क्वेअर आहे ए बी सी डी. काही अडचण आहे का? नाही. मग याच्या कशाची गोष्ट करते? डायगोनलची. मग मी डायगोनल ड्रॉ करून घेतो. काही अडचण आहे का? मग हा स्क्वेअर आहे, याचं आपल्याला पेरिमीटर आणि साईडची लेंथ काढायची आहे. जर आपल्याला डायगोनल 10 सेंटीमीटर दिला आहे तर आपल्याला स्क्वेअरच्या बेसिक प्रॉपर्टीज माहिती आहे की सगळ्याच्या सगळ्या साईड्स इक्वल असतात आणि प्रत्येक अँगल 90 डिग्रीचा असतो. काही अडचण आहे का? नाही. सो आता मी जर बघितलं, मी काय म्हणणार मग क्वाड्रिलॅटरल ABCD इज स्क्वेअर. हा स्क्वेअर असल्यामुळे अँगल ABC इज इक्वल्स टू 90 डिग्री. काही अडचण आहे का? नाही. हा 90 डिग्रीचा आहे. देअरफॉर इन ट्रायंगल ABC, इन ट्रायंगल ABC जी काय आहे AC आपल्याला दिलं येतं डायगोनल किती? 10 सेंटीमीटर. इन ट्रायंगल ABC लेट साइड लेंथ ऑफ स्क्वेअर बी x सेंटीमीटर. काही अडचण आहे का? मग हे पण 1 सेंटीमीटर, हे पण 1 सेंटीमीटर. अँगल ABC किती झाला? 90 डिग्री. मग इन ट्रायंगल ABC लेट साइड लेंथ बी x सेंटीमीटर आणि अँगल ABC इज इक्वल्स टू 90 डिग्री. देअरफॉर बाय कोणता थेरम? पायथागोरस थेरम. मग आपण ट्रायंगल आहे, राईट अँगल ट्रायंगल. मग मी पायथागोरस थेरम लावू शकतो की नाही? मग ABC तुमच्यासाठी एक राईट अँगल ट्रायंगल झाला, ज्यामध्ये तुम्हाला हे x माहिती आहे, हे x माहिती आहे, हे 10. मग अननोन फक्त x आहे, तर तुम्ही x ची व्हॅल्यू काढू शकता. मग पेरिमीटर आपल्याला माहिती आहे सम ऑफ ऑल साईड. मग x ची व्हॅल्यू आली की पुढच्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी इझी. मग पायथागोरस थेरम इन ट्रायंगल ABC लावा. AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल्स टू AC स्क्वेअर. AB किती आहे? x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर इज इक्वल्स टू 10 स्क्वेअर. सो x 2x स्क्वेअर इज इक्वल्स टू 100. देअरफॉर x स्क्वेअर इज इक्वल्स टू किती इथे? 50. काय अडचण आहे का? मग x ची व्हॅल्यू किती आली? 5√2. काय अडचण आहे का? नाही. मग तुम्हाला ह्या गोष्टी लिहिता आल्या पाहिजे. मग सर हे तुम्हाला 5√2 डायरेक्ट कसं आलं? मग सिम्पल आहे राजा, मी तुम्हाला शिकवलेलं की बाबा 225 जा 5 5 जा 5 1 जा. मग 5ची एकच पेअर आहे, ती बाहेर येईल आणि मध्ये फक्त राहील काय? 2. काही अडचण कुणाला? नाही. मग सर पेरिमीटर कसं काढायचं? अरे x आलं, साईडची लेंथ आली. पेरिमीटर इज इक्वल्स टू, पेरिमीटर कोणाचं? स्क्वेअरचं. दॅट इज 4 इंटू साईड. मग 4 इंटू 5√2, 4 5 जा 20√2 सेंटीमीटर. काही अडचण आहे का? मग युनिट लिहायला विसरायचं नाही. युनिट जर लिहिलं नाही आणि ज्या ठिकाणी तुम्हाला लास्टला 40 पैकी 40, 36, 35 असे मार्क्स पडतात जॉमेट्रीमध्ये, त्याच्या छोट्या छोट्या मिस्टेक्स बघितल्या जातं मॉडरेटरकडनं आणि अर्धा मार्क कट करतात. काही अडचण आहे का? मग आपण आता पुढचा प्रश्न बघू की काय आहे. सो प्रॅक्टिस चेक 2.1चा काय प्रश्न आहे? अँगल DFE हा 90 डिग्री वगैरे दिला आहे. सो हा जो तुम्हाला आहे DFE म्हणजे ट्रायंगल DFE काय झाला? राईट अँगल ट्रायंगल. आणि 90 डिग्रीवरून आपण हायपोटेन्यूसवर परपेंडिक्युलर टाकली तर कशाची आठवण आली पाहिजे राजा? थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. जॉमेट्रिक मीन मध्ये काय काय दिलं? FG ची व्हॅल्यू दिली आहे, GD ची व्हॅल्यू दिली आहे, GE ची व्हॅल्यू दिलेली नाही, EG ची व्हॅल्यू दिलेली नाही. मग मी EG ची व्हॅल्यू बाय थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन काढू शकतो की नाही? मग सिम्पल आहे, फक्त गोष्टी आणि प्रोफाईल तुम्हाला लक्षात ठेवता आल्या पाहिजे. मग चला सुरुवात करू विदाउट वेस्टिंग सम टाइम. क्लिअर आहे? सो इन ट्रायंगल DFE, अँगल DFE इज इक्वल्स टू 90 डिग्री. काही अडचण आहे का? नाही. सो कोण कोण कशाला परपेंडिक्युलर ते लिहावं लागेल. FG इज परपेंडिक्युलर टू ED. देअरफॉर बाय थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन काय म्हणतो? थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन FG चा स्क्वेअर इज इक्वल्स टू GD इंटू EG. काही अडचण आहे का? मग आपल्याला दिलेलं कशाच्या व्हॅल्यू आहे त्या आपण लिहून घ्यायचं आहे. मग मला सांगा FG ची व्हॅल्यू किती दिली आहे त्यांनी? 12. आणि GD ची व्हॅल्यू किती दिली आहे त्यांनी? 8. मग सबस्टिट्यूट करा. 12 चा स्क्वेअर आणि इथे 8 चा स्क्वेअर नाही, फक्त 8 इंटू EG. काही अडचण आहे का? 12 चा स्क्वेअर 144. हा 8 इकडे मल्टिप्लाय, इकडे जाऊन डिवाइड. काही अडचण आहे का? नाही. 144
ची व्हॅल्यू काय येईल 144 डिवायडेड बाय 8 मग किती येईल हे 2 4 जा 8 2 किती जा आहे 2 7 जा 14 2 2 जा 2 2 जा 4 2 3 जा 6 2 6 जा 12 2 1 जा 2 2 18 जा मग ची व्हॅल्यू आली माझी 18 काही अडचण आहे का मग ॲज यू ऑल नो की माझं जर ची व्हॅल्यू 18 आली आहे मग FGE हा पण एक राईट अँगल ट्रँगल कारण FGE हा 90 डिग्री आहे पण FGD पण हा राईट अँगल ट्रँगल कारण FGD पण काय आहे 90 डिग्री मग प्रत्येक याच्यामध्ये तुम्हाला ह्या दोन व्हॅल्यूज माहिती आहे ही व्हॅल्यू माहीत नाही मग तुम्ही पायथागोरस थेरम लावणार ह्या दोन व्हॅल्यूज माहिती आहे ही व्हॅल्यू माहीत नाही मग पायथागोरस थेरम लावणार त्याच दोन व्हॅल्यू तुम्हाला इथे विचारल्या काही अडचण आहे का नाही मग आपण काय करणार आहोत की आता पायथागोरस थेरम याच्यामध्ये लावणार आहे आपले कॅल्क्युलेशन्स बघून घ्यायचे की काय आहे काही नाही आहे काय चुकलेलं वगैरे तर नाही आहे ना त्यामध्ये 72 36 EG इज 18 नाही काही अडचण 12चा स्क्वेअर 144 नाही कॅल्क्युलेशन्स फक्त चेक करायचे की बाकी काही कॉन्सेप्ट सगळे व्यवस्थित आहे सो घाईघाईमध्ये कॅल्क्युलेशन मिस्टेक्स होत्या त्या फक्त अवॉइड करायच्या आहे मग मी काय करणार FD ची व्हॅल्यू फाइंड करायला घेणार मग इन ट्रँगल FGD मग सांगा अँगल FGD इज इक्वल्स टू 90 डिग्री सो बाय पायथागोरस थेरम कोणता थेरम पायथागोरस थेरम कशाची व्हॅल्यू येईल FD चा स्क्वेअर इज इक्वल्स टू FG चा स्क्वेअर प्लस GD चा स्क्वेअर मग FG किती आहे 12 स्क्वेअर GD किती आहे GD 8 स्क्वेअर 144 प्लस 64 मग 4 प्लस 4 8 6 प्लस 4 10 0 1 कॅरी 208 मग FD ची व्हॅल्यू येईल √208 मग परत तुम्हाला सांगितलं 208चं असं करायचं असं 2 10 20 2 4 252 2 हे किती येईल 26 2 13 वर 1 आणि 2 म्हणजे 2 आणि 2 4 मग FD ची व्हॅल्यू येईल 4√13 काही अडचण आहे का मग अशाच काही गोष्टी लावून तुम्हाला EF ची व्हॅल्यू काढायची याच्यामध्ये पायथागोरस थेरम काही अवघड आहे का नाही प्रश्न अवघड नाही आहे गोष्टी समजून घेतल्या पाहिजे काही अडचण नाही वा दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स दॅट व्हॉट वी हॅव टू लर्न टुडे सो बी रेडी टू टेक अ न्यू टर्न पॉईंट ऑफ प्रूव्ह दॅट काय अडचण मग कसा विचार करायचा त्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे तर ह्या फिगरमध्ये आपल्याला M हे मिड पॉईंट दिला आहे आणि RM आणि MQ काय होईल मग इक्वल मग बघा ना ज्या गोष्टी आपल्याला माहिती आहे की बाबा हे मिड पॉईंट मग काय असतं हा आणि हा पार्ट काय आहे इक्वल हे गिवन मध्ये लिहायचं हे यूज कसं करायचं ते बघा आपल्याला प्रूव्ह काय करायचं PQ स्क्वेअर इज इक्वल्स टू 4PM स्क्वेअर प्लस 3PR स्क्वेअर मग माझं एक टेक्निक आणि ट्रिक आहे जर जे तुम्हाला गोष्टी प्रूव्ह करायच्या आहे त्याच्यावर टिक करायचं मग PR पाहिजे का हो PM पाहिजे का हो PQ पाहिजे का हो ह्या तीन साईड लाईनच्या व्यतिरिक्त मला काही गोष्टी पाहिजे का नाही काही अडचण मग ह्या तीन गोष्टी व्यवस्थित लक्ष द्यायच्या आहे की काय आहे काय नाही क्लिअर आहे सो ह्या तीनच्या व्यतिरिक्त जी काय साईड लाईन येईल मी ते काय करणार आहे एलिमिनेट करणार काय करणार एलिमिनेट करणार सो लेट सी व्हॉट हॅपन्स मग आता आपल्याला ह्या ट्रँगलकडे बघून तुम्हाला जरा जाणवत असेल हा चॅप्टर आहे पायथागोरस थेरमचा मग याच्यामध्ये किती राईट अँगल ट्रँगल दिसत आहे सर एक PRM हा एक राईट अँगल ट्रँगल दिसतोय PRQ हा राईट अँगल ट्रँगल दिसतोय मग मला सांगा हे दोन राईट अँगल ट्रँगल दिसतात दोन वेळेस पायथागोरस थेरम लावायचा प्रश्न तुम्हाला प्रूव्ह दॅट करता येऊ नाही तर नाही येऊ पण ज्या ज्या गोष्टी तुम्हाला दिसत आहेत त्या गोष्टी लिहायला शिकायच्या काही अडचण आहे का नाही मग सांगा आता मी काय काय गोष्टी लिहिणार मग आपल्याला काय काय दिल्या त्यावर जरा चर्चा करू सो इन ट्रँगल PRM अँगल PRM इज इक्वल्स टू 90 डिग्री काही अडचण आहे का नाही अँगल PRM हा 90 डिग्री आहे सो बाय पायथागोरस थेरम कोणता थेरम पायथागोरस थेरम काय काय गोष्टी येतील बघा PM स्क्वेअर इज इक्वल्स टू PR स्क्वेअर प्लस RM स्क्वेअर सो PM स्क्वेअर मायनस PR स्क्वेअर इज इक्वल्स टू RM स्क्वेअर सर तुम्हाला कसं कळलं हे इकडे घ्यायचं आहे मला राजा बघा मला PR पण पाहिजे PM पण पाहिजे मला RM पाहिजे का नाही मला एलिमिनेट करायचं म्हणून मी त्याला एका साईडला घेतलं
मला हे दोन गोष्टी पाहिजे, हे नको म्हणून मी त्याला एका साईडला ठेवलं. सो कॅन यू राईट RM स्क्वेअर इज इक्वल्स टू PM स्क्वेअर मायनस PR स्क्वेअर. सो दिस इज फर्स्ट. जिथे जिथे मला ह्या गोष्टी दिसतील तिथे तिथे मी RMच्या ऐवजी हे रिप्लेस करेल. माझा हा फंडा, कारण मला हे दोन पाहिजे, हे नको आहे. मग जे आपल्याला पाहिजे आहे ते ठेवायचं, बाकीच्या गोष्टी काय करायच्या, एलिमिनेट करण्याचा प्रयत्न करायचा. सो ॲज यू ऑल नो M इज मिड पॉईंट. M इज मिड पॉईंट ऑफ QR. Therefore RM is equals to MQ. काही अडचण आहे का? मग हे झालं सेकंड. मग ज्या ज्या काही गोष्टी दिल्या त्या लिहिल्या. सर एका ट्रँगलमध्ये तुम्ही पायथागोरस थेरम लावला. सो इन ट्रँगल PRQ अँगल PRQ पण काय आहे 90 डिग्री. देअरफोर बाय पायथागोरस थेरम, कोणता थेरम? पायथागोरस थेरम. काय म्हणेल तो? PQ स्क्वेअर इज इक्वल्स टू PR स्क्वेअर प्लस RQ स्क्वेअर. काही अडचण आहे का? नाही. मग PQ स्क्वेअर PR स्क्वेअर तसाच. मला RQ पाहिजे का? नाही. मग मी RQला RM प्लस MQ लिहू शकतो का? हो, कारण की RMQ एकाच लाईनवर लाई करतात. मग हा PQ स्क्वेअर मी लिहिला, इथे PR स्क्वेअर लिहिला, ह्या RM तसाच लिहिला. मी सांगा त्या RMची सोय करून ठेवली की नाही? RM स्क्वेअरला मी हे रिप्लेस करण्यासाठी. मग मी जिथे जिथे MQ दिसेल तिथे तिथे मी RM लिहिणार आणि इथे काय लिहिणार? रिझन फ्रॉम 2. मग PQ स्क्वेअर इज इक्वल्स टू PR स्क्वेअर प्लस ट्वाईस ऑफ RMचा होल स्क्वेअर. मग तुम्ही बघितलं PQ स्क्वेअर PR स्क्वेअर प्लस 2 2 4 आणि हा RM स्क्वेअरच्या ऐवजी काय लिहिणार मी? PM स्क्वेअर मायनस PR स्क्वेअर. PM स्क्वेअर मायनस PR स्क्वेअर. मग इथं रिझन काय लिहिणार? फ्रॉम 1. क्लिअर आहे? मग बघा ना, मी दोनदा पायथागोरस थेरम लावला, हा मिड पॉईंट वाल्याची गोष्ट यूज केली. मला जे पाहिजे मी ते टिक केलं आणि बाकीच्यांना एलिमिनेट करण्याचा प्रयत्न केला. काही अडचण आहे का? मी याला जरासं वरती घेतो जेणेकरून तुमच्या गोष्टी इथेच कंप्लीट होतील. PQ स्क्वेअर PR स्क्वेअर प्लस 4 PM स्क्वेअर मायनस 4 PR. काही अडचण आहे का? PQ स्क्वेअर काय येईल? PR आणि हे मायनस 4 PR. मग आपल्याला होऊन जाईल मायनस 3 PR स्क्वेअर. हेन्स प्रूव्ड. काही अडचण आहे का? मग राजा हेच तर प्रूव्ह करायचं होतं की बाबा आपल्याला PQ PM आणि PR मध्ये एक रिलेशन दिलं होतं, ते आपण प्रूव्ह करून दाखवलं. तर मग प्रश्न आला की घाबरायचं नाहीये. काही ज्या काही गोष्टी दिल्या त्या व्यवस्थित लक्ष देऊन गोष्टी करायच्या. काही अडचण आहे का? मग हे व्यवस्थित लिहायचं आहे, प्रत्येक गोष्ट समजून घ्यायची. काही अडचण आहे? चला लवकर लवकर लिहा. चलो लिहिला हा प्रश्न. सो नेक्स्ट क्वेश्चन. दिस इज लास्ट क्वेश्चन. ह्या क्वेश्चनमध्ये मी तुम्हाला फक्त हिंट देणार की वर्ड प्रॉब्लेम वाचायचा कसा. काही अडचण आहे का? नाही. बाकी तुम्हाला सगळ्या ज्या काही गोष्टी आहे मी तुम्हाला सांगेल आणि सॉल्व्ह करायच्या आणि मला कमेंट सेक्शनमध्ये आन्सर सांगायचं. वॉल्स ऑफ 2 बिल्डिंग ऑन आयदर साइड ऑफ द स्ट्रीट. मग मी काय करणार? एक स्ट्रीट ड्रॉ करून घेणार. काही अडचण आहे का? मग सपोज मी ही AB एक स्ट्रीट ड्रॉ करून घेतली. मग आर पॅरलल टू इच अदर. म्हणजे ज्या दोन्ही बिल्डिंग आहेत ते एक इकडे असेल, एक इकडे असेल. मग मला माहित नाही दोघांच्या हाईटबद्दल काय कमेंट केली आहे. सो लेट्स सी. A ladder 5.8 meter long is placed on the street such that top just reaches to the building of height 4 meter. ही सपोज ही 4 मीटरची बिल्डिंग आहे, ही एक लॅडर आहे. काही अडचण आहे का? मग इथं C आणि D, ही CD एक काय आहे? लॅडर आहे. मग ऑन टर्निंग द लॅडर ओव्हर टू द अदर साइड ऑफ द स्ट्रीट. एक एक लाईन वाचायची आहे. तशी मी एक एक लाईन वाचतो, तशा तशा गोष्टी ड्रॉ करतोय. मग ऑन टर्निंग द लॅडर ओव्हर टू द अदर साइड ऑफ द स्ट्रीट इट टचेस द विंडो ऑफ अदर बिल्डिंग ऑफ हाईट 4.2 मीटर. मग जी काय दुसरी बिल्डिंग दिली आहे ती 4.2 मीटरची दिली आहे आणि मी लॅडर इकडनं इकडे गेली. मग लॅडर चेंज झाली का? नाही. मग हे डिस्टन्सिंग चेंज झालं असेल, पण लॅडर जी आहे ती सेम आहे, म्हणून लॅडरची जी काय लेंथ आहे ती सेम आहे. मग लॅडरची लेंथ किती दिली आहे? 5.8. काही अडचण आहे का? नाही. मग हे परपेंडिक्युलर असतं, तुम्हाला हे माहिती आहे. मग इथे मी नाव दिलं E. मग AC एक बिल्डिंग आहे, BE एक बिल्डिंग आहे, DE आणि DC हे लॅडर सेम आहे, म्हणजे इथला डिस्टन्सिंगचा फरक असेल. मग पुढे काय विचारलंय? यू हॅव टू फाइंड द विड्थ ऑफ स्ट्रेट. म्हणजे AB ची व्हॅल्यू काढायची आहे. ओ सॉरी, मग तुम्हाला AB ची व्हॅल्यू काढायची आहे. मग मला सांगा ना बाळांनो की आता तुम्हाला हा ट्रायंगल कडे जर ऑब्झर्व करा, ह्या ट्रायंगलकडे. हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे, हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे. त्यामध्ये तुम्हाला AD माहित नाहीये, पण AC पण माहिती आहे, CD पण माहिती आहे. मग पायथागोरस थेरम लावून तुम्ही AD ची व्हॅल्यू काढा, याच्यामध्ये पायथागोरस थेरम लावून याची व्हॅल्यू काढा. या दोघांना काय करायचं? ऍड करायचं आणि तुमची विड्थ ऑफ स्ट्रेट आहे. मग मी काय केलं? प्रत्येक लाईन वाचली आणि प्रत्येक लाईनवर एक डायग्राम ड्रॉ करत राहिलो आणि माझी ही फायनल डायग्राम क्लिअर झाली. मग असंच तुम्हाला ज्यावेळेस वर्ड प्रॉब्लेम्स येतील त्यावेळेस गोष्टी रीड करायच्या आहे आणि अप्लाय करायला शिकायचं आहे. काही अडचण आहे का? मग आतापर्यंत जो काय सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न होता हा
सो अशा प्रश्नांमध्ये तुम्हाला मी विचार कसा करायचा आहे, पायथागोरस थेरम आहे तर राईट अँगल ट्रायंगल शोधायचा प्रयत्न करायचा, काही अडचण आहे. मग आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये आपण अपोलोनियस थेरमचे जे काही ऍप्लिकेशन्स आहे ते इन डिटेल का आलं, कसं आलं हे सगळं एक्सप्लेन करेल. आणि जसं मी फर्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की 90 डिग्रीच्या पायथागोरस थेरम काय 90 डिग्रीच्या अपोजिट साईड आणि त्या बाकीच्या दोन साईडचं रिलेशन आहे. तसंच ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम दॅट इज अपोलोनियस थेरम जे आहे त्याच्यामध्ये त्या गोष्टी कशा इम्प्लिमेंट करायच्या किंवा कसा विचार करायचा ते आपण मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये सांगेन. आणि त्याच्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 2.2 करणार आहोत. काही अडचण आहे, सगळे प्रॉब्लेम सेटचे पण जे काही प्रश्न आहेत ते सगळं या चॅनलवर भेटतील. तर प्लीज डू सबस्क्राईब दिस चॅनल. लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करून सांगा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. जय महाराष्ट्र.